हे फक्त वास्तू नाहीये रे, घर आहे आपलं, आपल्या सगळ्यांचं घर. नीट बघ एकदा. आणि हे एका रात्रीत नाही उभं राहिलंय, एक एक फीट जोडायला वेळ लागलाय, घाम गाळावा लागलाय. पण तुम्हाला काय सगळं आयतं मिळालं ना, त्यामुळे असलेल्या गोष्टी सुस्त आहेत. आणि तू ज्याला असेट म्हणतोस ना, ते स्वप्न होतं माझं, आणि ते तू तुझ्या स्वप्नासाठी फुकून टाकायला निघालायस. मी माझ्या कामगारांनी हे साम्राज्य उभं केलंय, त्यामुळे ही प्रॉपर्टी गहाण टाकण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. ठीक आहे, नाही द्यायचे ना तुम्हाला साईन, नका देऊ. तुम्ही आणि तुमच्या कामगारांनी मिळून उभं केलेलं हे तुमचं साम्राज्य तुम्हालाच ठेवा. पण फॅक्टरी मला दिलीत तुम्ही, आता तिचं काय करायचं ते मी बघतो. मला असं वाटलं होतं माझं स्वप्नच तुमचं स्वप्न आहे, बट आय वॉज रॉंग. पण एक लक्षात ठेवा बाबा, ही डील मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इंद्रा, इंद्रा थांब. इंद्रा थांब रे, इंद्रा. तुम्ही तरी थांबा ना इंद्राला. बघा ना कसं रागात निघून गेला. ऐका ना माझं, मी तुमच्या पाया पडतो. इंद्रा, इंद्रा. रागाच्या भरात निघून गेला इंद्रा. मम्मा मम्मा तू आधी शांत हो, तू नको रडू. हे बघ दादू परत येईल, तू शांत हो, नको रडू. हो आई, इंद्रा भाऊजी येतील, तुम्ही त्रास करू नका घेऊ, आपण मार्ग काढू. शांत व्हा तुम्ही. शांत हो मी. माझा लेक घर सोडून निघून गेला, कशी शांत हो. आधी माझ्या लेकाला माझ्या समोर आणून उभं करा. अरे काय तुम्ही सगळे ठोंब्यासारखे बघत उभे आहात. अजित जा ना, जा तू इंद्राला घेऊन ये. त्याला सांग तुझी आई ते वाट पाहतीये, जा ना. चिकू, चिकू दादूला फोन कर. अगं फोन कर ना. विक्रांत, तू तरी इंद्राला फोन कर ना, तो तुझा फोन नक्की उचलेल. रिलॅक्स. अरे कशी रिलॅक्स हो. चिकू, चिकू फोन कर, फोन कर. मला भीती वाटते. सर, शांत व्हा आधी. हा असा अक्रस्ताळेपणा करून इंद्रा परत येणार आहे. लहान आहे तो आता, मोठा झालाय ना, पण मोठ्यांसारखं वागत नाही. तू लगेच राग येतो त्याला, बोलायची पद्धत नाही, कोणाशी बोलताचं भान नाही. हो मान्य आहे, मान्य आहे, त्याला राग येतो, नाहीये त्याला बोलण्याची पद्धत. पण म्हणून तुम्ही त्याच्याशी असं वागणार आहात का? मुलगा आहे ना तो आपला, मग बाप म्हणून तुम्ही नाही त्याला समजून घेणार, तो कोण समजून घेणार हो? जगासाठी, त्या कामगारांसाठी तुमचा जीव ते तुटतो ना. मग आपला मुलगा असं घर सोडून निघून गेलाय, त्याच्यासाठी तुमच्या मनातली बापाची तळमळ का नाही दिसत आहे? आणि असं एवढं काय मागितलं होतं त्यांनी जे तुम्ही त्याला देऊ शकत नाही? जगासाठी बाप बनता ना तुम्ही, मग आता बाप म्हणून त्याच्या पाठीशी का नाही खंबीरपणे उभे राहत तुम्ही? त्याच्या पाठीशी उभं राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मी बाप म्हणून काळजी वाटते, पाठीशी उभा आहे म्हणून त्याला आल्या आल्या एमडी पद दिलं ना. पण काय तुम्ही करता ती काळजी, तुमची ती माया,
पण बापाची काळजी, बापाची माया, बापाचं काळीच दिसत नाही ना, हेच दुर्दैव आहे माझं. अहो काळजी करतो म्हणून काळजी होत नाही हो, तिनं दिसावी लागते, जाणवावी लागते. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे तुम्ही जसं करता इंद्रा इंद्रा अतलप्रेमाने घास भरवता तसं करायचं? हा असला दिखावा मला जमणार नाही आणि मी कधीही करणार नाही. दिखावा? हे जे काही सगळं मी करते हा दिखावा आहे तुमच्या लेखी? तुम्ही जेव्हा कामात अडकलेले होतात ना तेव्हा तुमच्या मुलांना मी वाढवलंय, मोठं केलंय. आज का दिखावा होता का? तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तुम्ही सतत त्याची वकिली करता ना, त्याच्या चुका पत्रात घेता, याला मी दिखावा म्हणतो. अहो त्याला फक्त कंपनीला 1 नंबरवर नेण्याचं स्वप्न दिसतंय हो. पण मला उघड्यावर येणारा आपला संसार दिसतोय. एवढं सगळं मी कष्टानं उभं केलंय, त्यासाठी त्याला घर घाण ठेवायचंय. ह्याला तुम्ही होकार देताय? हो देते मी त्याला होकार आणि देणार, कारण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, जो एक माप म्हणून तुमचा त्याच्यावर नाहीये. अहो कंपनी सांभाळायला घेतल्यापासून पाहताय ना तुम्ही किती जीव ओतून काम करतोय लेक माझा, दिवस रात्र मेहनत घेतोय. त्याची मेहनत तुम्हाला दिसत नाहीये का? आज तुम्ही उभारलेली कंपनी अजून मोठी करण्यासाठी तन मन धनाने कष्ट उपसतोय तो. मग केला त्याला आणखी थोडासा सपोर्ट तर काय हरकत आहे हो? अरे मोठी रिस्क नाही आहे ही, भिकेच्या डोळा येते. हातातलं सगळं गमावून सगळ्यांना भीक मागायला लावणार आहेस तू? मी माझ्या कामगारांनी हे साम्राज्य उभं केलंय, त्यामुळे ही प्रॉपर्टी गहाण टाकण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. हे वैभव मिळवायला, नाव कमवायला काळ गेला आहे. मी माझ्या कामगारांनी प्रचंड मेहनत केली, घाम गाळलाय, सर्वस्व पणाला लावलंय, तेव्हा हे सगळं उभं राहिलंय. आणि दुसरीकडे तुमची साथ होती, सोबत होती, म्हणून पडत्या काळातही आपलं कुटुंब सावरलंय. मग जे वैभव मिळालंय, मिळवलंय, नाव कमवलंय, त्याला काही काळ लागलाय की नाही? मग ते वैभव, ते नाव एका रात्रीत फुंकून टाकायचं? खरं तर आई म्हणून तुम्ही त्याला समजावून सांगायला हवं. तुमचं ऐकतो तो, पण तुम्ही मला जाब विचारताय. काकी सॉरी, मी मध्ये बोलतोय, पण आबा जे म्हणतात ते अगदी योग्य आहे. नाही, फॅक्टरीत मी रोज जातो, फायदा होणारच आहे, पण जरा जरी गडबड झाली ना तर होणारं नुकसान न भरून येणे आहेत काय? हो पण इंदिरा भाऊजींना एवढा कॉन्फिडन्स असेल तर थोडी रिस्क घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि हो, मला तरी मालती आई योग्य असंच वाटतंय. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? मला वाटतं इतकं सोपं नाहीये हे. हेच तर ना, हे तुमचे जे संकुचित विचार आहेत ना ते आधी बाजूला ठेवा, तर तुम्हाला हे सगळं सोपं वाटेल. डोक्यात राग घालून मोठे निर्णय घ्यायचे नसतात, शांतपणे विचार करायचा असतो. सगळ्यांचा विचार करून मग निर्णय घ्यायचे असतात. सगळ्यांचा म्हणजे कोणाचा? तुमच्या त्या कामगारांचाच ना, कारण तुम्हाला फक्त त्यांचाच विचार करायचा आहे. काकी असं म्हणून कसं चालेल? शेवटी कामगारांचा सुद्धा विचार आपल्याला करायलाच हवा ना. काय शेवटी कामगार आहेत म्हणून आपली फॅक्टरी आहे. उद्या जर का काही गडबड झाली, नुकसान झालं तर आपल्यासोबत कामगार देखील रस्त्यावर येतील. मला असं वाटतं इंदिरा हा विचार करत नाही. विक्रांत अरे काय बोलतोयस तू? हे निदान तू तरी मला त्या आईंना असं बोलू नकोस, मला ते नाही आवडणार. अगं असं बोलून कसं चालेल? हे बघ, आबा सारासार विचार करतायत. मी कितीही विचार केलाय ना, पटणार आहे का? आईच्या मायाचं झापड आणि डोळ्यावरती घट्ट बांधून घेतलंय. मी यांना डोळ्यात खुपायला लागलोय आता. काय बोलताय तुम्ही? बास झालं, आता हेच ऐकायचं बाकी होतं. तुम्हा बाप लेकामध्ये माझी आई म्हणून, एक बायको म्हणून काय ओढाताळ होते ना, ती दिसत नाहीये तुम्हाला. मला आता पुरतं कळलंय, तुम्हाला फक्त तुमचं म्हणणंच खरं करायचंय, आणि म्हणूनच माझ्या लेकाकडे आता मलाच लक्ष द्यावं लागणार आहे. चिकू फोन करीन राहिला.
चिकू इंद्राला फोन का नाही केलास तू अजून? अगं मम्मा तो उचलत नाहीये. मग तू पुन्हा फोन कर. हो. हॅलो 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 दादू. इकडे. हॅलो हॅलो इंदिरा. इंदिरा बाळा कुठे आहेस रे तू? आई काय काम आहे तुझं? अरे असं काय करतोस? हे बघ तू घरी आहे बरं. असं रागाच्या भरात का निघून गेलास? हा तू घरी आहे. मी समजावते आबांना. हा तू ये ना घरी. आई प्लीज मला कन्व्हिन्स करू नकोस. मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. काय वाटते कसं आहेस रे तू? तू आता आहेस कुठे मला सांग. मी ना विक्रांतला पाठवते. लगेच गाडी घेऊन पाठव. हो मी ठीक आहे. हॅलो हॅलो. ठेवला तरी फोन. काहीच नीट बोलला नाही. कसा असेल माझा लेक मला काहीच कळत नाही. भीती वाटते. चिकू आईला घेऊन आज जा. एवढ्या रात्रीचे एकटे कुठे चाललेत? ते पण चालत. टेन्शन मध्ये असतील का? जाऊन विचारते. इंद्रजित सर. इंद्रजित सर इकडे एकट्याने का चालताय तुम्ही? गाडी बंद पडली का तुमची? अहो सर सांगा ना काय झालं? ऐका आता सर काहीच बोलले नाही म्हणजे एकदम राग आलाय त्यांना. लई टेन्शन आलंय. ठीक आहे सर राहिलं. मी काय बोलत नाही. फक्त तुमच्या सोबत चालते. हा तुझा प्रॉब्लेम काय आहे? का सतत माझ्या मागे लागलेली असतेस? जा तुझं काम कर. अहो सर चिडू नका. तुम्ही असं एकटं चालताना दिसलं म्हणून काळजीपोटी विचारलं. काय झालं? कोणी सांगितलं तुला? मी सांगितलं तुला माझ्याशी बोलायला ये म्हणून? हे बघ मला आता या क्षणी कोणाशी बोलायचं नाहीये. तुला सांगितलं ना जा इथून. अहो सर मी निघून गेले असते पण माझे बुवा म्हणतात की एखादा माणूस जर चिंतेत दिसला, जर तो उदास असेल ना तर त्याला प्रेमानं विचारावं की काय झालंय. त्या माणसाला ना लई बोलायचं असतं पण ऐकून घेणारच कोणी नसतं. सर तुम्ही एक काम करा. तुमच्या मनामध्ये जेवढं पण दुःख आहे ना ते तुम्ही मोकळेपणाने मला सांगा. हा मी काहीच बोलणार नाही. हसणार पण नाही आणि कोणाला सांगणार पण नाही. तुम्ही बोला. मूर्ख आहेस का तू? एकच गोष्ट किती वेळा रिपीट करावी लागते तुझ्यासाठी? मला या क्षणी कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. हे बघ तुझ्या कामाशी काम ठेव आणि निघ इथून. सरांनी नक्कीच कसलं ना कसलं तरी खूप टेन्शन घेतलंय. देवा माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. हा माणूस खडूस असेल, एकदम कडू कारला असेल, पण माझा अन्नदाता आहे. माझ्या आईच्या औषधासाठी यांनीच पैशांची मदत केली. हा माणूस किती खडूस असला ना तरी मनानं चांगला आहे. देवा यांच्या मनात काय पण इच्छा असेल ना ती पूर्ण कर बाबा. तुम्ही इंद्राशी असे का वागता? मम्मा त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाहीच म्हणायचं असं ठरवलंच आहे का? मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत नाही, पण मी त्याच्या अयोग्य गोष्टीला नाही म्हणणार. त्याला हे घरदार घाण टाकून मोठी स्वप्न बघायचेत. फेकायचे डोळाळे म्हणतात त्याला. नाकापेक्षा मोती चढ. आणि त्याला भले घरदार घाण टाकायचंय, पण हे सगळं त्याच्या एकट्याचं आहे का? एकट्याचं नाहीये का? नाहीये. मग वाटून टाका. सगळ्यांमध्ये वाटून टाका सगळं. तेच म्हटलं अजून बोलला कसा नाही तुम्ही? आपल्या मुलांच्या आधी दुसऱ्यांचा विचार तुम्ही अजून कसा नाही केलात? मग काय फक्त आयुष्यभर तुमच्यासारखं स्वतःचा विचार करू? स्वार्थी विचार? कधीतरी दुसऱ्याचा विचार करून बघा.
मग त्यांचे प्रॉब्लेम कळतील तुम्हाला. हे सगळं करताना रत्नावलीचा विचार करायला नको का? विक्रांतचा विचार करायला नको का? विक्रांतचा काय संबंध? संबंध नाही कसा, आमचाही तेवढाच हक्क आहे जेवढा इंद्रा आणि चिकूचा आहे. शांत हो विक्रांत. अरे हे घर आपल्या सगळ्यांचं आहे रे, आणि भरल्या घरामध्ये असं तुझं माझं हक्काच्या गोष्टी करू नयेत रे. का नको करू? आई बघ, आपल्या हक्काचं जर का आपण बोललो नाही ना तर तो इंद्रा सगळं हडप करेल. नाहीतर काय, इंदिरा भाऊजी फॉरेनला जाऊन आले तर सगळ्यांना त्यांचा पुळका आहे. काय असा तीर मारलाय त्यांनी? आणि मुळात तो आपला विचार न करता सगळ्याच्या सगळं स्टेकवर लावायचा विचार कसा करू शकतो? विक्रांत, अरे भाऊजी आहेत ना, भाऊजी आपला विचार करतील. आबांच्या बोलण्याला तरी कुठे इंदिरा भाऊजी भीक घालतात? खरंय आई, हे बघ आता तुलाच बोलावं लागेल. आम्ही बोललो तर सगळ्यांच्या डोळ्यात खुपेल. आई हे बघ, काहीही झालं तरी इंद्राला प्रॉपर्टी गहाण ठेवू द्यायची नाहीये. आबांचा फोन आला होता, घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून इंद्रा सर रागाने निघालेत असं म्हणत होते. हो, इंद्रजित सर खूप चिडलेले दिसत होते. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्याशी खूप वैतागून बोलत होते. आता काय करतील काय सांगता येत नाही बाबा. आबांना पण तीच भीती वाटते. भीती वाटते? कसली भीती वाटते? तसं स्पष्ट काही बोलले नाहीत, पण वड्याचं तेल वांग्यावर निघायला नको असं काहीतरी म्हणत होते. राणी, आपल्याला सांभाळायला हवं, काही होऊ शकतं. तू कामगारांना अलर्ट राहायला सांग, एकही चूक होता कामा नाही. ठीक आहे? हो हो, मी सांगते. ठीक. ए ऐका, सगळ्यांनी इकडे ऐका, इकडे या. काय झालं बाबा? आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी लय डेंजर आहे. इंद्रजित सरांचा पारा लई चढलेला आहे आज. त्यात काय नवीन आहे? तू तर असं म्हणती जसं काय सर रोज आपल्या बरोबर बसून टाळ्या शिट्ट्या वाजवतात. हे बघा, तुम्ही सगळ्या हसण्यावर घेऊ नका. रोजचा इंद्रजित सरांचा राग आणि आजचा राग यात लई फरक आहे. आज काहीतरी वेगळंच डोकट बनवलंय त्यांचं. तुम्ही सगळे ऐका माझं. आज आपण सगळ्यांनी शांतपणे काम करू. हा, त्यांच्या नजरेत येईल असं काहीही करायचं नाही, कळलं ना? आज आपल्याकडनं एकही चूक होता कामा नये. इंद्रा साहेब चिडल्यात म्हणजे आज 24 तास काम करायला हवं ना, ती म्हणजे बरं. असं काय होणार नाही, घाबरू नका. ठीक आहे, आपण जर आपलं काम चोख पार पाडलं ना तर काहीच होणार नाही. ते आपल्याला काय बोलणार नाही. ठीक आहे, चला चला लवकर कामाला लागा. उगाच काय चाललंय इथे? का नाही ठेवू द्यायची प्रॉपर्टी गहाण? हे सगळं ना तुम्ही त्याच्या बापानी कष्टाने उभं केलंय. तुम्ही बोलताय होय? हो, मीच बोलतेय. का नाही बोलायचं? आणि नसेल बोलायचं ना तर तसं स्पष्ट सांगा. मूग घेऊन गप्प बसेन मी. तुम्हाला नीट बोलताच येत नाही का हो? इंदिरा जेव्हा अमेरिकेत होता तेव्हा तुमच्या तोंडी ही भाषा नव्हती. हो, कारण त्याला एकट्याला माझं मन कळतं. तुम्ही कोणी कधी माझ्या मनाचा विचार केलाय का? आता हा विषय आहे का? बर, हा विषय नाहीये ना? विषयाला धरूनच बोलायचं ना? ठीक आहे, मग मला सांगा, या आधी जेव्हा फॅक्टरी उभी करायची होती तेव्हा तुम्ही तरी वेगळं काय केलं होतं? तुम्ही पण आपली जमीन गहाणच ठेवली होती. तोंडाला लगाम घाला वाटेल ते बोलताय तुम्ही. तेव्हा मी जे काही केलं ना ते विचारपूर्वक केलंय. अहो, मग आता माझा इंद्राई सगळं विचारपूर्वकच करतोय. तुम्ही त्याची वकिली का करताय? मम्मा प्लीज तुम्ही भांडू नका ना, मला तर खरंच खूप भीती वाटतेय. चिकू, तू आता मला थांबवू नकोस. आजपर्यंत मी खूप शांत बसले, पण आता नाही बसणार. आपल्या मुलांच्या चांगल्याचा विचार करते, पण यांना ते नकोच आहे ना. मी आपल्या मुलांचा विचार करतो, मी चिकूचाही विचार करतो, मी इंद्राचाही विचार करतो. पण हे घर गहाण टाकताना मला उत्तर द्यावी लागणार आहेत. मलाही जाब विचारला जाऊ शकतो. कोण जाब विचारणार आहे तुम्हाला? माझ्या इंद्राला परवानगी दिली
तर कोण जाब विचारणार आहे तुम्हाला? तुम्हाला जे वाटतं तेच करणार असाल तर तसं सांगा. जर त्याच्या मनासारखं काही होणार नसेल ना तर मीच कुठेतरी निघून जाते ना. मालती, अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं मी कोणासाठी केलंय? आपल्यासाठीच ना. केलंयत ना, आपल्यासाठीच केलंयत ना. अहो मग मीच सांगते तुम्हाला, एकदा इंद्राच्या मनासारखं करा. हे बघा, तुम्ही जर इंद्राला खरंच तुमचा मुलगा मानत असाल ना तर तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहाल. मला बाकी काही माहित नाही. मला तुमच्याकडनं फक्त होकार हवाय, फक्त होकार. तुम्हाला होकार हवाय म्हणून मी होकार देणार नाही. कारण कंपनीत कामगारांचे 20% आहे, त्याला मी हात लावू शकत नाही. मी असे परस्पर निर्णय नाही घेऊ शकत. मला विचार करावा लागेल. मी शांतपणे विचार करेन आणि मग निर्णय देईन. चला कामाला लागा. काय चाललंय इथे? काय विचारतोय मी? काय चाललंय इकडे? हाय का आता? आता काय खरं दिसत नाही. जे व्हायला नको होतं तेच झालं. सर पाणी. थांबा. सतत ग्रुप करून काय बडबड करत असता रे तुम्ही? एक गोष्ट किती वेळा रिपीट करायची आहे मी? मला इथे फक्त तुम्ही काम एक काम करायला हवंय. सर आम्ही ते कामच कर. प्रत्येक वेळी मध्ये बोलायची गरज नाहीये. काम करून दाखवा. दिलेले टार्गेट अचीव्ह करून दाखवा. सतत ग्रुप मध्ये काय ही बडबड करायची घाणेरडी सवय रे तुम्हाला? मूर्खात ना तुम्ही? सर पण आम्ही. तू तर काही मध्ये बोलूच नकोस. मी एकटाच कंपनीसाठी मोठी मोठी स्वप्न बघतोय. कोणाला काही पडलेलीच नाहीये इथे. हे बघा, मला जर परत ग्रुप मध्ये बडबड करताना दिसलात ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवा. आणि ही लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला.